नमस्कार. आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल. मी रवींद्र मस्के. आज आपण विषय घेत आहोत BLO संदर्भात. मित्रांनो, आपण पाहता आलात आहात की महाराष्ट्रामध्ये भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने जी SIR जी प्रक्रिया चालू केली आहे, या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रक्रिया चालू आहे. आणि याच प्रक्रियेमध्ये चालू असताना अचानक एक BLO संदर्भात चे आंदोलन जे पुढे आले आहे, या संदर्भात आपण हे BLOचं आंदोलन काय आहे हे जाणून घेण्याकरिता आपण इकडे शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेले शिक्षकेतर नेते श्री देवीदास पंडागळे सर यांची खास मुलाखत घेणार आहोत. आणि ते आपल्याला सांगणार आहेत की हे जे आंदोलन घेतलं आहे हे कशाबद्दल घेतलं आहे, काय कारण आहे. आपण प्रत्यक्ष त्यांना जाणून घेऊया. आपण सर, जय भीम सर. सर, आपण जे आता जे आंदोलन चालू केले BLO संदर्भात, तर प्रथम तुम्ही सांगू शकता की बाबा की या आंदोलनामध्ये हे जे राष्ट्रीय कर्तव्य असताना तुम्ही हे आंदोलन चालू केलं आहे, तर मग हे असं का, म्हणजे असं निवडणूक प्रक्रिया राबवणं आणि लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका सुरळीत होणं आणि त्या संदर्भात जी काही निवडणुकीची कामं करायची असतात ती करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, हे आम्हाला मान्य आहे. परंतु त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचं अनुच्छेद 21 सांगतं की बालकांना सक्तीचं व मोफत शिक्षण देणं हे राज्याचं मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजे तो मूलभूत अधिकार आहे शिक्षण मुलांना मिळणं, आणि ते राज्याचं कर्तव्य आहे मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देणं. मग ही निवडणूक प्रक्रिया राबवत असताना तुम्ही शिक्षणाशी संबंधित जे मूलभूत कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम शिक्षक आणि शिक्षकेतर असे जे करतात, ह्या लोकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही गुंतवता. मग बालकांचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं हे कार्य आहे, जे महान कार्य आहे, जे घटनेने सांगितलेलं आहे, ते कोण करणार. म्हणून आमचा आक्षेप याला आहे की शिक्षकांना ह्या BLOच्या जे काम निवडणूक आयोगाचं निरंतर चालतं, वर्षानुवर्ष चालतच राहतं, याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर म्हणजे एकंदरीत शालेय कर्मचाऱ्यांना अडकवू नका. त्याचा परिणाम असा होतो की त्यांचं जे प्रमुख कार्य आहे पिढ्या घडवणं, ते करू शकत नाही. त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतरांना या कार्यामध्ये जुंपू नये असं आमचं मत आहे. निवडणुकीच्या वेळेस जेव्हा विधानसभा निवडणुका येतात, लोकसभा निवडणुका येतात, कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतात, तेव्हा आमचे शालेय कर्मचारी निवडणुकीचे जे काम असतात ते 2 दिवस कामं असतात, अगोदर ट्रेनिंग असते, ते करतातच. आमचे राष्ट्रीय कर्तव्य आम्ही त्या पद्धतीने पूर्ण करतोच. परंतु अशा पद्धतीने निरंतर चाललेल्या कामामध्ये शिक्षकांना गुंतवू नये. बरं, आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय की निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राष्ट्रीय काम जे आहे आणि त्या कामामध्ये तुम्ही ज्या गोष्टीच्या आंदोलनाबद्दल हे करताय, आणि तुम्ही या गोष्टी पण सांगितलं की विद्यार्थ्यांचा जो मूलभूत अधिकार आहे, हे निवडणूक आयोग विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारावरती गदा आणतोय. तर हे जे निवडणूक आयोग विद्यार्थ्यांचा ज्या मूलभूत अधिकार गदा आणतोय, हे त्यांना माहित नाही आहे का? माहित नाही का असं म्हणण्यापेक्षा सर्वांना माहिती आहे हे, कारण भारतीय राज्यघटनेने ते कलम अंतर्भूत केलेलं आहे आणि सर्वच प्रशासकीय यंत्रणेला, सरकारला हे सगळं काही माहितीच असतं, आहे माहिती. त्याचमुळे आपण आंदोलनात्मक भूमिका घेतलेली आहे. आपण जून महिन्यामध्ये 9 तारखेला महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदन दिलं. त्यानंतर आपण तिथून आम्हाला सांगण्यात आलं
की बीएलओच्या ड्युट्या लावणं किंवा हे नियोजन करणं जिल्हाधिकारी स्तरावर असतं. तुम्ही तिथे भेटा. मग आम्ही तिथेही भेटलो. त्यांनाही निवेदन दिलं. त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगितल्या. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही 10 जूनला भेटलो. पुन्हा आम्ही 12 जूनला भेटलो. जिल्हाधिकाऱ्यांसोबत मीटिंग झाली आणि तरी सुद्धा पुढचं कोणतंही काम होत नाही. शिक्षकांना ड्युट्या लावल्या जात आहेत, शिक्षकेतरांना ड्युट्या लावल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे शाळा चालवायची की नाही हा सगळा प्रश्न ह्या शिक्षण व्यवस्थेसमोर निर्माण झालेला आहे. याच्यातूनच मग आपण पिटिशनचं एक आधार घेऊन म्हणजे 2009 साली जी शिक्षण मंडळ आणि कन्या शाळा ह्या संस्थांनी म्हणजे कन्या शाळांनी 2013 मध्ये आणि जे शिक्षण मंडळनी 2009 मध्ये निवडणूक आयोगाच्या ह्याच कामाच्या विरोधात म्हणजे शिक्षक शिक्षकेतरांना घेऊ नये त्यामुळे त्यांनी पिटिशन दाखल केली होती आणि पिटिशन दाखल केली. उच्च न्यायालयाचा निकाल आला की निवडणूक जे बीएलओचं काम आहे की याद्या अद्ययावत करण्याचं जे काम आहे या कामामध्ये तुम्ही शालेय कर्मचाऱ्यांना घेऊ नका. शालेय कर्मचारी अपवादात्मक आहे. म्हणजे प्रतिनिधी अधिनियम कायदा आहे 1950चा 13(ब)(2) अनुसार या निवडणूक अधिकारीना अधिकार दिलेले आहेत ते कोणालाही नियुक्त करू शकतात. परंतु त्याचं कलम 29 असं सांगतं पुढे जाऊन की सरकारचे जे इतर डिपार्टमेंट्स आहेत, शासनाचे जे इतर खाते आहेत त्यातील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने घ्यावे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा इतर शासकीय कर्मचारी असतील त्यांना घ्यावेत आणि अपवादात्मक परिस्थितीमध्येच तुम्ही शालेय कर्मचाऱ्यांना घेऊ शकता असं त्यांचे स्पष्ट आदेश आहेत. आणि उच्च न्यायालयाने त्या पिटिशन मध्ये निकाल देताना हे सांगितलं की तुम्ही यांना घ्यायचं नाही, बाकी डिपार्टमेंटच्या लोकांना घ्यायचं आणि अपवादात्मक परिस्थितीत त्यांना घेऊ शकता. तरी पण निवडणूक आयोग सर्वात जास्त प्राधान्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कामामध्ये जुळतंय. त्याच्यामुळे शाळेमध्ये शिकवायला कोणी नाही, शाळेमधील प्रशासकीय व्यवस्था पाहायला कोणी नाही, अशी सगळी अवस्था झालेली आहे. म्हणूनच शाळा बंद आंदोलन हे 9 जुलैला आम्ही केलं, राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन. आणि आझाद मैदानामध्ये हजारोच्या संख्येने विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कर्मचारी तिथे उपस्थित राहिले. त्यानंतर सायंकाळी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब आणि महाराष्ट्रातील जे शिक्षक आमदार आहेत यांच्यासोबत संयुक्त मीटिंग झाली आणि त्या शिष्टमंडळात मी स्वतः होतो. त्यांनी असं आश्वासन दिलं की आम्ही निवडणूक आयोगाशी बोलतोय आहोत आणि त्यांना सांगत आहोत की तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटचे कर्मचारी घ्या. इतपत ते झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा अद्याप आमची जी मागणी आहे की बीएलओच्या ड्युट्या रद्द करा. कारण शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये शिकवण्यासाठी आहे ना या वस्त्यांमध्ये फिरून निवडणुकीच्या याद्या अद्ययावत करण्यासाठी. परंतु त्या पद्धतीने पुढचं काही सकारात्मक निर्णय समोर येत नाही. यानंतर कालच म्हणजे 14 जुलैला पुन्हा त्यांनी मंत्रालयामध्ये मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगलाही शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा नेता म्हणून मलाही आमंत्रित केलं होतं. तिथेही शिक्षक आमदार सर्व होते. शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा आश्वासन दिलेलं आहे शक्यतोवर आपण याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेत आहोत. निवडणूक आयोगाशी बोलून आपण या ड्युट्या कशा कमी करता येतील, त्यांनी रद्द शब्द नाही वापरला, पण कशा कमी करता येतील हे आम्ही बघू. आपलं पुढचं पाऊल असं आहे की या ड्युट्या रद्द झाल्या पाहिजेत आणि पुन्हा आम्ही आंदोलनात्मक भूमिकेमध्येच राहणार आहोत. गरज लागली तर पालकांचा सपोर्ट आम्ही घेतो. कारण आजही आमच्या शाळांमधील पालक हे सांगतायत की आमच्या मुलांना जर शिकवायलाच शिक्षक नाही तर आम्ही मुलांचं भवितव्य काय. तर त्याच्यामुळे पालकांना सर्वसामान्य गरिबांची मुलं इथे शिकतात आणि या सर्व पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता आहे आणि पालक पण येणाऱ्या काळामध्ये आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभागी होतील. तर आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि शिक्षकेतर जे आहेत
त्यांनाच BLO म्हणून निवडणूक आयोग घेतोय. इतर जे आहेत शासनाचे कर्मचारी यांना म्हणजे यातून वगळलंय किंवा त्यांना कमी प्रमाणात घेतलेलं आहे? नाही, इतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा घेतलेलं आहे, परंतु त्यांचं प्रमाण कमी. आमचं कोणाचं कमी आहे, कोणाचं जास्त आहे हे आम्हाला महत्वाचं नाही. आमचं नियमानुसार आणि जे निवडणूक आयोगाचं जे रूल्स अँड रेग्युलेशन जी पुस्तिका आहे, BLO's हँडबुक, त्याच्यामध्ये मध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र किंवा देशाच्या, की शिक्षकांना आणि शिक्षकेतरांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये घ्यायचं आहे. आता महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतर जो कर्मचारी आहे याची भरती प्रक्रिया सरकारने थांबवली. हे जे निवडणूक आयोगामध्ये जे कर्मचारी घेत आहेत ते अनुदानित शाळेतले कर्मचारी घेत आहेत. ठीक आहे, मग अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना घेत आहेत किंवा मग शिक्षकेतरांना घेत आहेत. आता महाराष्ट्रामध्ये 20 वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबवलेली आहे. मधल्या काळात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू झाली आणि लगेच त्याच्यावर स्थगिती आली 28 मे 2025 ला. मग शिक्षण संचालकांचं सुद्धा हे काम आहे की या शिक्षण मंत्र्याचं सुद्धा काम आहे की ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतरांची भरती आम्ही करत नाही, केलेली नाही. मुळातच अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारीच उपलब्ध नाही आणि जिथे काही उपलब्ध आहेत तो एकमेव कर्मचारी, एकच क्लर्क म्हणजे जो लिपिक आहे तो पूर्ण शाळेचं काम पाहतोय आणि त्यालाही निवडणुकीच्या कामात गुंतवायला लागलेले आहेत. आलं का लक्षात? म्हणून मग ही जी प्रक्रिया थांबलेली आहे सगळी शिक्षकेतर भरतीची, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही शिक्षकेतरांना घेताय, शिक्षकांनाही घेताय. अनेक ठिकाणी शिक्षकांची पण कमतरता आहे, त्यांची पण पद भरली जात नाही. अशा सगळे गोंधळाच्या अवस्था आहे. अशामध्ये आमचा प्रश्न असा आहे की शिक्षक शिक्षकेतरांना घेऊच नाही, इतर तुम्हाला डिपार्टमेंट्स आहेत की इतर डिपार्टमेंटच्या लोकांना तुम्ही प्राधान्याने घ्या. तुम्हाला तेही शक्य नसेल तर आज सरकारचं धोरण खाजगीकरणाचं आहे. आणि खाजगीकरणात काय, सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जे लोक भरती केलेले आहेत, जे तरुण भरती केलेले आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, ते क्वालिफाईड मुलं आहेत आणि त्यांना तुम्ही कमी पगारामध्ये तिथे राबवताय. म्हणजे हेही धोरण चुकीचं आहे. म्हणजे भरती प्रक्रिया कोणत्याच खात्याची करत नाहीत आणि तिथे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू केलेली. मग आमचं हे म्हणणं आहे की ह्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तुम्ही घ्या की तरुणांना, त्यांनाही रोजगार मिळेल बिचाऱ्यांना. कालच आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली, आपणही वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जातो तर आपल्या लक्षात येतं की सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोकांची भरती केली. मग एवढ्या गोपनीय खात्यामध्ये सुद्धा मंत्रालयाच्या तुम्ही जर पदभरती करू शकताय तर निवडणूक आयोगाच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये तरुणांना भरती करा की त्यांनाही रोजगार मिळेल आणि निवडणूक प्रक्रियेचं काम पण सुरळीत होईल. ही पण आमची मागणी आहे आणि ते आम्ही निवेदनाद्वारे सुद्धा दिलेली आहे. तर आपण पाहू शकता देवीदास फंडाकडे साहेबांनी जी BLO संदर्भात जी माहिती दिली आहे आणि त्यांचं जे आंदोलन आहे ते राष्ट्रीय धोरणाविरोधात आंदोलन नसून ते स्वतःच्या हक्कासाठी आणि मुलांच्या शिक्षणाच्या मूलभूत अधिकारासाठी हे आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे. जर पाहूया निवडणूक आयोग आणि इतर जे विभाग आहेत ते मुलांच्या मूलभूत अधिकारासाठी कोण कोण जागे होणार आहेत आणि ते कशा प्रकारे मुलांचा मूलभूत अधिकार जो शिक्षणाचा अधिकार आहे याच्यावरती जे जो अधिकार आहे त्यांचा अधिकार कसा संरक्षित राहील यावरती कोण कोण काम करणार आहे हे येणारा काळ नक्की आपल्याला दाखवणार आहे. तत्वतः ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जे प्राशन करणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. परंतु सरकार
हे जे वाघिणीचं दूध आहे ते लहान मुलांना पाजण्यापासून वंचित करीत आहे का, हा मोठा प्रश्न येथे आज उपस्थित होत आहे. तर सध्याची जी स्पेशल मुलाखत घेतली आहे BLO संदर्भाची आणि निवडणूक प्रक्रियेची SIR संदर्भाची, ही जी स्पेशल मुलाखत आहे ही पण आमची कंटिन्यू अविरत चालू राहणार आहे. तर पाहूया मुलांचे जे शिक्षणाचा अधिकार आहे यावरती काय तोडगा निघतो का, आणि जे सरांचे जे शिक्षक वर्गाचा जो पिळवणूक होत आहे या संदर्भात, तर त्यांना देखील काही न्याय मिळू शकतो का, हे आपण आता पुढील भागात पाहूया आपण. तत्वतः धन्यवाद. कॅमेरामॅन गुंडेश्वर सोबत मी रवींद्र मस्के, ग्राहक राजासाठी.